पेज नंबर 121. पुढचं आपल्याला पाहिजे IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम. याच्याविषयीची माहिती आपण काल त्या ठिकाणी पाहिलेली पहा. इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री, इट इज इन शॉर्ट called as the IUPAC, put forth a nomenclature system based on the structure of the compounds and it was acceptable all over the world. आंतरराष्ट्रीय अशा प्रकारची असतात ती काही युनियन फॉर प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्री, इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर ॲप्लाइड केमिस्ट्री. याचा असणार काही शॉर्ट फॉर्म जो आहे तो शॉर्ट फॉर्म आपल्याला दिलेला IUPAC. हिने त्या ठिकाणी असणारी काही कार्बनची असणारी काही स्ट्रक्चर आहे, तर त्या स्ट्रक्चरवर आधारित अशा प्रकारची असणारी काही नामकरण असणारी काही पद्धती जी आहे तर ती पद्धती त्या ठिकाणी तयार केली आणि संपूर्ण जग जे आहे तर त्या संपूर्ण जगानं त्याची असणारी काही स्वीकार जे आहे तर तो स्वीकार संपूर्ण जगाने त्या ठिकाणी केला. देर इज ए प्रोव्हिजन इन दिस सिस्टीम फॉर गिव्हिंग ए युनिक नेम टू ऑल कार्बन कंपाऊंड्स. या ठिकाणी ही असणारी काही पद्धतीची आहे IUPAC नॉमेनक्लेचरची असणारी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीमध्ये एखादा असणारी काही कंपाऊंड जे आहे तर त्या कंपाऊंडला जगामध्ये कुठे तुम्ही जर गेलं तर एकमेव अशा प्रकारचं असणारी काही नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी देण्याची असणारी काही प्रोव्हिजन जे आहे तरतूद जी आहे तर ती तरतूद त्याच्यामध्ये केली. लेट अस सी हाऊ सम स्ट्रेट चेन कार्बन कंपाऊंड्स containing one functional group are given IUPAC names and let us also see their common names. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सरळ अशा प्रकारची असणारी काही कार्बनची असणारी काही शृंखला जी आहे की ज्या शृंखलेमध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला त्याच्यामध्ये एकच अशा प्रकारचा असणारा काही क्रियात्मक गट जो आहे क्रियात्मक गट त्या ठिकाणी असणार आहे. 1 मिनिट मी त्या ठिकाणी थांबतोय. आता पुढे तर या ठिकाणी ही जी असणारी काही सिस्टीम जी आहे तर त्या सिस्टीममध्ये एकच अशा प्रकारचं असणारं काही फंक्शनल क्रियात्मक गट त्या ठिकाणी असेल तर अशा प्रकारची असणारी काही कार्बनची असणारी काही कंपाऊंड जे आहे तर त्या कंपाऊंडचं असणारी काही IUPAC नेम्स आणि त्यांची असणारी काही सामान्य अशा प्रकारची असणारी काही नावं जी आहेत तर ती नावं आपल्याला या ठिकाणी पाहिजे. देर आर थ्री युनिट्स इन द IUPAC नेम ऑफ एनी कार्बन. कोणते असणारे काही कार्बनचं असणारी काही संयुग जे आहे तर त्या संयुगाचं नामकरण आपल्याला त्या ठिकाणी करायचे. ते नामकरण करण्यासाठी 3 असणारी काही युनिट्स जे आहे तर त्या युनिटचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. ही 3 युनिट्स जे आहेत तर त्याच्यामध्ये पहिलं आपल्याला दिलेले पॅरेंट, त्याच्यानंतरचं तुमचं आहे सफिक्स आणि तिसरा आहे आपल्याला त्या ठिकाणी प्रिफिक्स. अशा प्रकारची जी काही 3 युनिट्स जी आहेत तर त्या 3 युनिट्सचा वापर करून कोणत्याही असणारे काही कार्बनचं असणारे काही संयुग जे आहे तर त्या संयुगाचं नामकरण जे आहे तर ते नामकरण आपण त्या ठिकाणी करतो. दीज आर अरेंज्ड इन द नेम ॲज द फॉलोइंग. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी ही जी काही असणार जे काही 3 युनिट जे आहेत तर त्या 3 युनिटची असणारी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी करत असताना पहिल्यांदा त्याचा असणारा काही प्रफिक्स जो आहे तर तो प्रफिक्स त्या ठिकाणी द्यायचा आहे. मध्ये त्या ठिकाणी त्याचा असणारा काही पॅरेंट जो आहे तर तो पॅरेंट त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि शेवट आपल्याला त्याच्यामधला असणारा काही सफिक्स जो आहे तर त्या सफिक्सचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करायचा आहे. अशा पद्धतीनं एखादा असणारे काही कार्बनचं असणारे काही कंपाऊंड जे आहे तर त्या कार्बनच्या कंपाऊंडचं आपलं त्या ठिकाणी नामकरण जे आहे तर ते नामकरण त्या ठिकाणी. An IUPAC name is given to a compound on the basis of the name of its parent alkane. कोणते असणारे काही संयुग जे आहे तर त्या संयुगाचं आपल्याला त्या ठिकाणी IUPAC ने असणारे काही नामकरण जे आहे तर ते नामकरण त्या ठिकाणी करायचे. ते नामकरण करत असताना त्याचा मूळचा असणारा जो काही पॅरेंट आहे तो अल्केन आहे
अल्किन्स आहे, अल्काइन्स आहे, नेमका कोणता आहे त्याचा असं म्हणजे काही मूळ जे आहे पॅरंट जे आहे तर तो पॅरंट नेमका कोणता आहे तर त्याचा असणारा तो काही विचार जो आहे तर तो विचार आपण काय द नेम ऑफ द कंपाऊंड इज कन्स्ट्रक्टेड बाय अटॅचिंग ॲप्रोप्रिएट सफिक्स अँड प्रफिक्स टू द नेम्स ऑफ द पॅरंट्स आणि म्हणून त्या असणारे काही संयुग जे आहे तर त्या संयुगाचं नाव त्या ठिकाणी लिहित असताना कन्स्ट्रक्ट करत असताना सर्वसाधारणपणे तो असताना तो काही पॅरेंट जो आहे तर त्या पॅरेंटला आपल्याला त्या ठिकाणी त्याचा असणारा जो काही सफिक्स असेल त्याच्यानंतरचा त्याचा असणारा जो काही प्रफिक्स जो आहे तर तो प्रफिक्स काय करायचे जोडून त्या ठिकाणी ते असणारे काही मूळचा असणारा जे काही पॅरेंट अल्केन जे आहे तर त्या पॅरेंट अल्केनला आपल्याला त्या ठिकाणी काय सांगितले की सर्वसाधारणपणे सफिक्स आणि असणारा जे काही प्रफिक्स जो आहे तर तो त्या ठिकाणी अटॅच करून त्याचं नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी तयार पुढे The steps in the IUPAC nomenclature of the straight chain carbon compounds are as follows. आणि म्हणून त्या ठिकाणी कोणत्या अशा प्रकारचा असणारे काही कार्बनचा असणारे काही संयुग सर्वसाधारणपणे पहिल्यांदा आपण फक्त सरळ अशा प्रकारचे असणारे काही कार्बनचे असणारे काही संयुग जे आहेत तर त्या संयुगाचं नामकरण त्या ठिकाणी करणारे आणि ते करत असताना खालील असणारे काही टप्पे जे आहेत पायऱ्या जे आहेत तर त्या पायऱ्यांच्या साईन आपण त्या ठिकाणी करणार तर याच्यामधला पहिला असणारा जे काही स्टेप फर्स्ट जे आहे तर त्या स्टेप फर्स्टमध्ये काय करायचे का ही स्टेप फर्स्ट आपण त्या ठिकाणी केली आता स्टेप फर्स्ट ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द स्ट्रेट चेन कंपाऊंड्स अँड काउंट द नंबर ऑफ कार्बन्स इन इट मागे आपण त्या ठिकाणी पाहिले की असणारे जे काही पॅरेंट अशा प्रकारचं असणारे जे काही अल्केन्स जे आहे तर त्या अल्केनचं असणारं ते काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काढायचा आहे तो काढल्यानंतर त्याच्यामध्ये असणारे काही कार्बनची असणारी काही संख्या जी आहे तर ती कार्बनची संख्या काय करायची आपल्याला तर त्या ठिकाणी काउंट करायची ती काउंटच करायची नाही तर त्याला असणारे काही नंबर जे आहेत तर ते नंबर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे द अल्केन विथ द सेम नंबर ऑफ द कार्बन ॲटम इज द पॅरेंट अल्केन ऑफ द कन्सर्न्ड कंपाऊंड सर्वसाधारण अल्केनमध्ये आपल्या लक्षात येत नसते की मिथेन आहे इथेन आहे प्रोपेन आहे ब्युटेन आहे पेंटेन अशा प्रकारचे असणारे काही कोणतंही त्या ठिकाणी आपण जर अल्केन जर घेतलं तर त्याचा असणारा काही पॅरेंट जो आहे तर तो पॅरेंट सर्वांचा काय असणार आहे अल्केन त्या ठिकाणी असणार हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे कोणकोणती सांगितली की मिथेन असेल त्याच्यानंतर ब्युटेन त्या ठिकाणी सॉरी कोणतं असणार आहे इथेन असणारे त्याच्यानंतरचं पुढचं कोणतं असणारे प्रोपेन असणारे आणि पुढचं जे आहे तर त्या ठिकाणी म्हणजे काय असणार ते काही कार्बन कंपाऊंड जे आहे तर त्या कार्बन कंपाऊंडचा सर्वांचा असणारा काही पॅरेंट जो आहे तर तो पॅरेंट कोणता असणारे अल्केन त्या ठिकाणी असणारे हे त्या ठिकाणी लक्षात द्यायचे तेच आपल्याला सांगितले द अल्केन विथ सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इज द पॅरेंट अल्केन ऑफ द कन्सर्न कंपाऊंड राईट द नेम ऑफ धिस अल्केन आणि म्हणून याच्यापैकी कोणतं त्या ठिकाणी आहे मिथेन आहे इथेन आहे प्रोपेन आहे की ब्युटेन आहे तर त्याचं असणारं ते काही नाव जे आहे तर ते नाव आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं इन दिस केस कार्बन चेन ऑफ द कन्सर्न कंपाऊंड कंटेन ए डबल बॉन्ड चेंज द एंडिंग ऑफ द पॅरेंट नेम फ्रॉम ANE टू EN उदाहरणार्थ आपल्या लक्षात येत असते की अल्केन जे आहे तर त्या अल्केनमध्ये फक्त काय असतं सिंगल बॉन्ड तयार करतात त्याच्यानंतर असणारे काही कार्बन कंपाऊंड जे आहे तर त्या कार्बन कंपाऊंडमध्ये जर तुम्हाला काहीतरी डबल बॉन्ड जो आहे तर तो डबल बॉन्ड जर असेल तर ANE चे आहे सिंगल बॉन्ड असेल तर फक्त ANE घ्यायचे डबल बॉन्ड जे आहे तर ते डबल बॉन्ड जर असेल तर आपल्याला माहिती की डबल बॉन्ड जो आहे तर तो डबल बॉन्ड त्या ठिकाणी अल्किनमध्ये असते आणि म्हणून शेवटची 3 अक्षरं जी आहेत तर ती ENE पॅरेंटमध्ये त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यानंतर पुढे आपल्याला ही माहिती की असणारा काही ट्रिपल बॉन्ड जो आहे तर तो ट्रिपल बॉन्ड जर असेल तर अशा पद्धतीचं ते असणार त्या ठिकाणी अल्काइन्स त्या ठिकाणी असेल तर त्याच्यामध्ये शेवटची जी काही 3 अक्षरं जी आहेत तर ती YNE अशा पद्धतीने त्याचं पॅरेंट जे आहे तर ते पॅरेंट आपल्याला त्या ठिकाणी शोधावं इफ द कार्बन चेन इन द कन्सर्न कंपाऊंड कंटेन ए ट्रिपल बॉन्ड चेंज द एंडिंग ऑफ द पॅरेंट नेम फ्रॉम ANE टू YNE हेच आपण त्या ठिकाणी सांगितलंय की सर्वसाधारणपणे सिंगल बॉन्ड असेल तर ANE घ्यायचे डबल बॉन्ड असेल तर ANE च्या ऐवजी ENE घ्यायचे ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE त्या ठिकाणी घ्यायचे मग अशा पद्धतीचा असताना तो काही तक्ता जो आहे तो तक्ता आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे
आणि त्या तत्त्वाचा विचार करून पुन्हा आपण त्या ठिकाणी त्याचं असलं ते काही स्ट्रक्चर जे आहे तर ते स्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. उदाहरणार्थ सिरियल नंबर त्या ठिकाणी दिलेला आपल्याला. त्याच्यानंतर असं तर काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला जास्त घेतो मी. त्याच्यानंतर पुढे आहे तर स्ट्रेट चेन. त्याच्यामध्ये कोणती आहे तर ती पाहते मी. स्ट्रेट चेन आणि शेवटी त्याच्यामध्ये असणार तर काही पॅरेंट नेम जे आहे तर ते पॅरेंट नेम मला त्या ठिकाणी पॅरेंट नेम. तर सिरियल जे आहे तर ते सिरियल आपल्याला फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवा की पहिलं सर्वसाधारणपणे मिथेनच्या ऐवजी त्यांनी प्रोपेन जे आहे तर त्या प्रोपेनने त्या ठिकाणी सुरुवात केली. म्हणजे असं काही इकडून मी सुरुवात करतोय पॅरेंटकडून सर्वसाधारणपणे म्हणजे आपल्या लक्षात येईल की प्रोपेन जे आहे तर त्या प्रोपेनचं मी बाजूला येतो फॉर्म्युला आपल्याला माहिती की C2 काय आहे H6 आहे. C3 प्रोपेन H8 आहे. प्रोपेनसाठी C3H8 आहे. प्रोपेन आहे आपल्याला C3H8 आहे. याचा असं तर काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण लिहायचा आहे की CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. आपल्या बरोबर लक्षात येईल कार्बन किती घेतले तर आपण 3 हायड्रोजन जे आहेत तर ते 6 2 8. याच्यामध्ये किती त्या ठिकाणी स्ट्रेट चेन मध्ये कार्बन आहेत तर 3 आहेत आणि म्हणून याच्यामध्ये असं ते काही 3 कार्बन जे आहेत तर ते 3 कार्बन मी अशा पद्धतीने दाखवतो. त्याचं पॅरेंट नेम जे आहे तर ते पॅरेंट नेम आपण सहज लक्षात येते 3 आहे. 3 असेल तर त्याला काय म्हणतात आपण प्रोपेन म्हणतात. त्याच्यानंतरचं पुढचं इथेन. इथेन म्हणजे C2H किती आहे 6 आहे. आता याच्यामध्ये असणारा काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तर त्या स्ट्रक्चरल फॉर्म्युलाचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. पण पॅरेंट नेमवरून आपल्याला काही जाता येईल आणि स्ट्रक्चर जे दिले तर त्यातच आपल्याला त्या ठिकाणी जे इथिल अल्कोहोल मुळात त्या ठिकाणी दिलेले पॅरेंट नेम लिहित नाही. इथिल अल्कोहोल आपण दिलेले CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. पुढे CH3 CH2 सिंगल बॉन्ड OH. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे कार्बन जे आहे तर त्या कार्बनची संख्या किती आहे 2 त्या ठिकाणी. आता कार्बनची संख्या जर 2 असेल तर त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी इथेन आणि म्हणून पॅरेंट जो आहे तो पॅरेंट असा शोधलाय की इथेन आहे. काय म्हणते कार्बनची संख्या 2 कार्बनची संख्या 2 आहे म्हणून मी इथ घेतलेले आणि ALE का घेतले ALE तर याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून त्या ठिकाणी इथेन आहे. त्याच्यानंतरचं पुढचं जे आहे तर ते अल्डिहाइड आपल्याला दिले ते बरोबर. सॉरी तिसरं आपलं राहिले ॲसेटिक ॲसिड. त्याच्यामध्ये 1 2 3. आता ॲसेटिक ॲसिड CH3 बोला काय आहे CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड. याच्यामध्ये पुन्हा आपल्या लक्षात घ्यायचे कार्बन जे आहे तर ते कार्बन किती आहेत 1 2 3 म्हणजे 3 त्या ठिकाणी स्ट्रेट चेन मध्ये 3 कार्बन आहेत. आता 3 कार्बन जर असेल तर त्याला काय म्हणतो प्रोपेन. प्रोपेन पण इथे वापर इथे 3 कार्बन जर असेल तर त्याला प्रोपेन म्हणतो. मगाच्या सारखं सेम आहे इथे सुद्धा किती आहे 3 आहे म्हणून त्याचं पॅरेंट जे आहे तर ते पॅरेंट आपण प्रोपेन म्हणतो. इथे सुद्धा आपल्याला 3च कार्बन त्या ठिकाणी मिळतात दिसतात आणि म्हणून या ठिकाणी आपण प्रोपेन त्या ठिकाणी म्हणतात. ही का लावतोय सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड. प्रोपेन का म्हटलं तर 3 त्या ठिकाणी कार्बन. इथेन का म्हटलं तर 2च कार्बन. पुन्हा त्या ठिकाणी प्रोपेन म्हटलं 3 त्या ठिकाणी असणारं जे काही स्ट्रेट चेन जे आहे तर त्या स्ट्रेट चेनमध्ये आपल्याला 3 कार्बन जे आहे तर ते 3 कार्बन. त्याच्यानंतर अल्डिहाइड आपल्याला दिलेले आहे. आता ते अल्डिहाइड जे आहे तर त्या अल्डिहाइडमध्ये पहा चौथं CH3 सिंगल बॉन्ड
CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CHO असा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये कार्बन जे आहे तर ते कार्बन आपल्याला माहिती 1 2 3 आणि 4 आणि म्हणून 4 कार्बन याच्यामध्ये स्ट्रेट चेन मध्ये मी 4 कार्बन दाखवतोय 1 2 3 आणि 4. त्याच्यानंतर 4 कार्बन जर असेल तर त्याच्यासाठी आपण ब्युटेन म्हणतात. ब्यूट म्हणतो मी. आणि याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड आहे म्हणून मी काय म्हणते ALE असा शब्द मी त्या ठिकाणी येते. त्याच्यानंतर अजून त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी काय दिलेले की सर्वसाधारणपणे प्रोटीन त्या ठिकाणी दिले. आता प्रोटीन जो आहे तर त्याचं नेमकं जसं दिलं तसंच आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. पाचवं काय दिले CH3 सिंगल बॉन्ड पुन्हा चुकत असेल तर सांगा CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH. त्याच्यामध्ये बॉन्डचा आपल्याला फक्त लक्षात घ्या. पुन्हा कार्बन जे आहे तर ते कार्बन किती पहा 1 2 3 आहे आणि म्हणून मी या ठिकाणी 3 दाखवते 1 2 3. परंतु पुन्हा आपल्या लक्षात येतं असते की दुसरा आणि तिसरा असणारा काही कार्बन आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्बनला याच्यामध्ये डबल बॉन्ड म्हणून याच्यामध्ये मी डबल बॉन्ड. त्याच्यानंतर कार्बनची संख्या किती आहे तर 3 आहे. 3 असेल तर आपल्याला माहिती द्यायला काय म्हणतो आपण प्रॉप म्हणून आपण शॉर्टकटमध्ये डबल बॉन्ड असेल. डबल बॉन्ड असेल तर ANE च्या ऐवजी काय सांगितलं आपण ENE वापरतो. डबल बॉन्ड आहे म्हणून याच्यामध्ये काय वापरलंय ENE. अजून एक शेवटचं त्या ठिकाणी दिलेले ट्रिपल बॉन्ड असणार. पुन्हा एकदा बाद दिसते त्याच्यामध्ये आणि 6 त्या ठिकाणी लिहितोय की CH3 सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड CH असं त्या ठिकाणी असं तरीके स्ट्रक्चरल फॉर्म्युला. पुन्हा आपल्या लक्षात येतं असते कार्बन जे आहे तर त्या कार्बनची संख्या 1 2 3. पुन्हा मी त्या ठिकाणी लिहिले पहा 1 2 3. त्याच्यानंतर दुसरा आणि तिसरा असताना काही कार्बन जो आहे तर याच्या दरम्यान मला ट्रिपल बॉन्ड ट्रिपल 3. 3 कार्बन जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण प्रॉप. फक्त प्रॉप म्हणजे PROP. आणि ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्ड असेल तर काय म्हणतो आपण YNE आणि म्हणून या ठिकाणी मी काय म्हणते YNE. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की सर्वसाधारणपणे सिंगल बॉन्ड जो आहे तर तो सिंगल बॉन्ड जर असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय ANE त्या ठिकाणी काय होतं नाही. त्याच्यानंतर डबल बॉन्ड जर त्या ठिकाणी जर असेल तर डबल बॉन्डमध्ये आपण ENE हा प्रत्यय त्या ठिकाणी लावताना दिसतो. मराठी मीडियमचे असतील तर त्यांनी लक्षात घ्या. त्याच्यानंतर ट्रिपल बॉन्ड जो आहे हे जे अशा प्रकारचं असलं तर काही बंद जर असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी YNE त्या ठिकाणी सफिक्स लावतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या याच्यामध्ये 3च त्या ठिकाणी आहेत. पुन्हा अजून एक या ठिकाणी मी लिहितो की सर्वसाधारणपणे एकच कार्बन जर असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी मीथ म्हणू. त्याच्यानंतर कार्बनची संख्या जी आहे तर ती 2 असेल तर त्याला तुम्ही त्या ठिकाणी म्हणताना दिसतोय. कार्बनची संख्या 3 असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रॉप म्हणताना दिसतो. कार्बनची संख्या 4 असेल तर त्याला त्या ठिकाणी मी काय म्हणते. अशा पद्धतीने जर आपण जर विचार केला तर कार्बनची संख्या 3 आहे. 3 आहे म्हणून त्या ठिकाणी क्रॉप PROAP आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड आहे म्हणून त्याला ANE त्या ठिकाणी असायचं. याच्यामध्ये 2च कार्बन 2 कार्बन असेल तर त्याला एक म्हणतोय आणि त्याला सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड आहे म्हणून त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे ANE प्रत्यय. पुन्हा ट्रिपल बॉन्ड आहे तरी 3 कार्बन आहे. 3 कार्बन असेल तर त्याला प्रॉप त्या ठिकाणी म्हटलेली. आता म्हणजे प्रोपेन आहे याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे ANE. पुन्हा त्या ठिकाणी 4 कार्बन आहे. 4 असेल तर त्याला ब्यूट त्या ठिकाणी म्हटलेले. सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE जोडलेले. त्याच्यानंतर पुन्हा 3 त्या ठिकाणी कार्बन आहे. 3 कार्बन असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रॉप आपण त्या ठिकाणी म्हटलेले 3 कार्बनला. याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड आहे म्हणून ANE च्या ऐवजी काय केलेले ANE त्या ठिकाणी जोडलेले. इथे पण आपल्याला त्या ठिकाणी 3 कार्बन दिसतात. 3 आहेत म्हणून त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे त्याला आपण प्रॉप म्हणताना दिसतो.
आणि याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, तिहेरी बंध आहे, तिहेरी बंध आहे म्हणून या ठिकाणी YNE अशा प्रकारचा प्रत्येक तो प्रत्येक त्या ठिकाणी जोड. आता तुम्हाला काहीच अडचण येणार नाही की प्रत्येक नेमका कोणता जोडायचा, सिंगल बॉन्ड किती आहे, डबल आहे की ट्रिपल आहे, तर त्याच्यावरून ते ठरवायचं. ही पहिली स्टेप्स आपण त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतरची असणारी ती काही दुसरी स्टेप जी आहे तर त्या दुसऱ्या स्टेपचा आपण त्या ठिकाणी विचार करायचा आहे. आता दुसरी असणारी जी काही स्टेप जी आहे तर त्या दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं पहा, इफ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला कंटेन ए फंक्शनल ग्रुप रिप्लेस द लास्ट लेटर ई फ्रॉम द पॅरेंट नेम बाय द कंडेन्स नेम ऑफ द फंक्शनल ग्रुप ॲज द सफिक्स. की सर्वसाधारणपणे आपला असणारा काही कार्बन कंपाऊंड जे आहे तर त्या कार्बन कंपाऊंडचं ज्या वेळेला आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्या ठिकाणी लिहिणार आहोत आणि तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहित असताना ते कार्बनचं असतं ते काही कार्बन कंपाऊंड जे आहे तर त्या कार्बन कंपाऊंडमध्ये असणारा काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी काही आहे का तर तो आपल्याला त्या ठिकाणी याच्यासाठी आपण मागे असणारे काही फंक्शनल ग्रुप जे आहे तर ते फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी पाहिले. सर्वसाधारणपणे हॅलोजनचा आहे तर त्याला हॅलो म्हटलेले, ऑक्सिजनचे आहे तर त्याच्यामध्ये आपण 6 त्या ठिकाणी पाहिले, अल्कोहोल, अल्डिहाइड, केटॉन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड, इथर, अमाइन्स, सॉरी इस्टर आहे आणि नायट्रोजनचा त्या ठिकाणी अमाइन्स आहे. मग हा असणारा काही फंक्शनल ग्रुप तो आपल्याला त्याच्यामधला ओळखू आला आणि तो ओळखू आल्यानंतर त्या फंक्शनल ग्रुपचं असणारं ते काही शेवटचं असणारं ते काही अक्षर जे आहे लेटर जे आहे तर ते ई फ्रॉम द पॅरेंट नेम बाय द कंडेन्स नेम ऑफ द फंक्शनल ग्रुप ॲज द सफिक्स. आणि त्याच्यामधलं शेवटचं अक्षर जे आहे तर ते शेवटचं अक्षर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे तर त्या फंक्शनल ग्रुपमधलं त्या ठिकाणी रिप्लेस करायचे आणि त्याच्याऐवजी आता पुढे खाली कंसामध्ये आपल्याला दिलेलं की एक्सेप्शन आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं आहे, द कंडेन्स्ड नेम ऑफ द फंक्शनल ग्रुप हॅलोजन इज ऑलवेज अटॅच ॲज द प्रॉफिक्स. उदाहरणार्थ ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की फंक्शनल ग्रुप जो आहे तो हॅलोजनचा, हॅलोजनचा कसा दाखवला कोणी तर सर्वसाधारणपणे डॅश आणि त्याचा असणार जे काही एक्स म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरीन ब्रोमीन काही त्या ठिकाणी असं जर त्या ठिकाणी जर असेल तर याला मात्र त्या ठिकाणी ते अपवाद आहे आणि तो असणारा जो काही अपवाद जो आहे तर तो अपवाद आपल्याला पुढच्या पानावर आपल्याला दाखवले तो कसा लिहायचा तर पुढच्या वेळेला आपण त्या ठिकाणी येते. आता उदाहरणार्थ स्टेप्स जे आहे तर त्या स्टेपमध्ये फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप आपण त्या ठिकाणी पाहू आणि नंतर तिसरी स्टेप जी आहे तर तिसरी स्टेप पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी नामकरण करायचं. तिसरी स्टेप्स काय दिलेली पहा, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन द कार्बन चेन फ्रॉम 1N टू द असताना तो काही स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी काढणार आहे. तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्या ठिकाणी काढल्यानंतर जी कार्बन जे आहे तर त्या कार्बनची असणारी जी काही संख्या जी आहे तर त्या संख्येला काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी नंबरिंग जे आहे तर ते नंबरिंग त्या ठिकाणी असाइन द नंबर 1 टू द कार्बन इन द फंक्शनल ग्रुप CHO that is aldehyde or dash COOH that is carboxylic acid if present. उदाहरणार्थ पहिल्यांदा मी त्या ठिकाणी आता फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी असेल असं त्या ठिकाणी 2 नंबरचं आपल्याला दिलेलं आहे तर त्या ठिकाणी मी इथेन आणतो CH3 डॅश CH2 डॅश OH अशा प्रकारचा फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी आहे आणि मला त्या ठिकाणी कार्बनचे असणारे जे काही अणू जे आहे तर त्या कार्बनच्या अणूला काय करायचे नंबरिंग जे आहे तर ते नंबरिंग करायचं. किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय की असणार जे काही दुसरं असणारं जे काही तिसरं उदाहरण जे आहे तर त्या तिसऱ्या उदाहरणाचाही मला त्या ठिकाणी विचार करायचा आहे की CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड या ठिकाणी फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप जर असेल आणि नसेल तर असं पहिलं एक उदाहरण आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर त्याचा आपण त्या ठिकाणी विचार करू की CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 याच्यामध्ये काही फंक्शनल ग्रुप नाही खालच्या दोघांमध्ये नंबरिंग आपल्याला तर नंबरिंग करत असताना उदाहरणार्थ इथे याला 1 नंबर दिला याला मी 2 नंबर दिला याला दिला 3 नंबर बरोबर. कसं आहे इकडून तिकडून पुढूनच
परंतु ज्या वेळेला फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये असेल तर अशा वेळेला काय सांगितलं आपल्याला की फंक्शनल ग्रुप जिथे असेल तर तिथून सुरुवात करा. उदाहरणार्थ मी 1 2 3 का जिथे फंक्शनल ग्रुप आहे तर तिथून मी त्या ठिकाणी सुरुवात करा. म्हणजे अशा पद्धतीची असताना काही नंबरिंग जी आहे तर ती नंबरिंग त्या ठिकाणी आपल्याला द्यायची. पुढे त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं बा की असाइन द नंबर 1 to the carbon in the functional group that is CHO, that is aldehyde dash COOH, that is carboxylic acid if present. तो असताना काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर त्या फंक्शनल ग्रुपमध्ये जर त्या ठिकाणी कार्बन असेल, आता कार्बन असेल असे दोन फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी आपल्याला सांगितले की CHO याच्यामध्ये कार्बन आहे आणि COOH याच्यामध्ये त्या ठिकाणी कार्बन कार्बन आहे. असं जर असेल तर काय सांगितलं आपल्याला ज्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप असेल तर तिथंच त्या ठिकाणी एक नंबर त्या ठिकाणी द्यायचा. पुढे अदरवाईज द चेन कॅन बी नंबर्ड इन द 2 डिरेक्शन. तर 2 डिरेक्शन त्याच्यापैकी एकच डिरेक्शन मी वापरतो, इकडून इकडे, पुढून लेफ्ट कडून राईट कडे वापरतो, राईट कडून लेफ्ट कडे सुद्धा आपण वापरला. पुढे आपल्याला उदाहरण त्यावेळेला आपण पाहू तर त्यावेळेला द्यायचं काय सांगितलं की अदरवाईज द चेन कॅन बी नंबर्ड इन द 2 डिरेक्शन. इतर वेळेला काय करायचंय की असताना जे काही नंबरिंग जी आहे तर ती नंबरिंग आपण 2 दिशेने त्या ठिकाणी करू शकतो. आणि याच्यासाठी काय करायचं बा हाय पुन्हा त्या ठिकाणी आपला कन्फ्युजन जे आहे तर ते कन्फ्युजन त्या ठिकाणी होतं आणि त्यासाठी इथे अंडरलाईन तुम्ही त्या ठिकाणी करून ठेवा वाक्याला ऍक्सेप्ट दॅट नंबरिंग which gives smaller number to the carbon carrying the functional. असं जर त्या ठिकाणी डाव्या बाजूने सुरुवात करायची की उजव्या बाजूने सुरुवात करायची नंबरिंग देणार डावीकडून की उजवीकडून असा ज्या वेळेला प्रॉब्लेम आहे. आता इथे डाव्या बाजूने नंबरिंग करायची की उजव्या बाजूने नंबरिंग करायची हे आपल्या त्या ठिकाणी गोंधळ होता नसतो, कन्फ्युजन होता नसतो. आणि म्हणून अशा वेळेला काय सांगितलंय की ऍक्सेप्ट दॅट नंबर विच गिव्ह द स्मॉलर नंबर टू द कार्बन कॅरिंग द फंक्शनल. अशा वेळेला सर्वसाधारणपणे तो असताना काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर त्या फंक्शनल ग्रुपला लहानात लहान अशा प्रकारचा अंक त्या ठिकाणी सुरुवातीला येईल अशी पद्धत त्या ठिकाणी. आणि म्हणून मी पहा तुमच्या लक्षात येतं नाही मी काय केलं आता इथे काय केलेलं आहे लेफ्टकडून राईट करा. असं जर पहिल्या नियमाने केलं असतं त्याला 1 नंबर दिला, त्याला किती दिला 2 दिला, त्याला 3 दिला, अशी एक पद्धत लेफ्टकडून राईटकडे. पुढची पद्धत मी काय वापरली राईट कडून लेफ्ट मग घ्यायची कोण तर असं कन्फ्युजन त्या ठिकाणी होऊ नये म्हणून काय सांगितलंय की जो असताना जो काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर त्या फंक्शनल ग्रुपला येणारा जो काही क्रमांक जो आहे तर तो क्रमांक लहानातला. इथे 1 आलाय इथे 3 आला तर कोणता त्या ठिकाणी लहानातला म्हणजे जी काही राईट कडून लेफ्टला आपण नंबरिंग केलेली आहे तर ती नंबरिंग त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी असली पाहिजे हे तुमच्या त्या ठिकाणी डोक्यामध्ये. पुढे इफ द फायनल नेम a digit that is number and the character that is letter should be separated by a small horizontal line. horizontal करते vertical आपल्याला कळते vertical म्हणजे उभं, horizontal म्हणजे असं डावी असलेली काही अशी छोटीशी असलेली काही रेषा जी आहे तर रेषा कशाच्या मध्ये काढायला सांगितले आपल्याला सर्वसाधारणपणे पहा की नंबर आणि असताना ते काही कॅरेक्टरचं असताना ते काही लेटर या दोघांच्या मध्ये असणारी ती काही जागा जी आहे तर ती जागा काय करायची आपल्याला असं छोटंसं अशा प्रकारचं हॉरिझॉन्टल लाईन असतं चिन्ह जे आहे तर ते चिन्ह त्याच्यामध्ये टाकायचं. सी टेबल 9.20 पुन्हा एकदा मागच्या पानावर या 9.20 मध्ये आपण त्या ठिकाणी काय केलेले की प्रत्येकाच्या मध्ये एक छोटी अशा प्रकारची असणारी काही लाईन जी आहे तर ती लाईन त्या ठिकाणी दाखवलेली तर ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात पुढे आल्यानंतर आपल्याला कळेल. त्याच्यानंतर पुढे usually numbering is not required if the carbon chain contain only 2 carbons. कधी तर ज्या वेळेला असणार ते काही कार्बनचं असणार ते काही संयुग आहे तर त्याच्यामध्ये असणार ते काही साखळी जी आहे तर त्या साखळीमध्ये फक्त 2च त्या ठिकाणी कार्बन ॲटम जर असतील तर अशा वेळेला मात्र त्या ठिकाणी नंबरिंग जी आहे तर त्या नंबरिंगची आवश्यकता त्या ठिकाणी नसते. येथे पाहता कशा पद्धतीने नॉमेनक्लेचर केलेलं आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता स्ट्रक्चरल फॉर्म्युला मी त्या ठिकाणी लिहितो पहिल्यांदा सिरियल नंबर तेच काही लिहित नाही. स्ट्रक्चरल फॉर्म्युला मागताच त्या ठिकाणी आपला आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला.
तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला कशाचा दिलेला आहे? इथिल अल्कोहोल, बरोबर. इथिल अल्कोहोल आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. याच्यामधला असणारा काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप आपल्याला ठिकाणी ओळखू आला म्हणजे फंक्शनल ग्रुप कोणता आहे? फंक्शनल ग्रुप याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे? डॅश OH असं मी फंक्शनल ग्रुप जो आहे तो डॅश किंवा कंडेन्स्ड नेम त्याच्या. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं नसते. आता त्याचं कंडेन्स्ड नेम आपलं याचं लिहायचं पाहिजे. कंडेन्स्ड नेम तर बाजूला लिहिलं अल्कोहोल आहे. अल्कोहोल असं नाव. याच्यामधली शेवटची असणारी काही अक्षरं जी आहेत शेवटची अक्षर आहेत 2 अल्कोहोल. आणि म्हणून OH ज्या वेळेला फंक्शनल ग्रुप येईल तर त्यावेळेला मी कोणती अक्षरं घेणार आहे? फक्त OL एवढी अक्षरं त्याच्यामध्ये आपल्याला नामकरण करायचं तर त्यावेळेला. त्याच्यानंतर याचा असणार ते काही पॅरेंट नेम जे आहे तर ते पॅरेंट नेम आपल्याला आपण शिकले. पॅरेंट नेम. आता पॅरेंट नेम कसं शोधणार आहे? याच्यामध्ये कार्बनची संख्या किती आहे? 2. म्हणजे तो 2 कार्बन असणारा कोणता असणार आहे? इथेन असणार आहे. मी फक्त इथेन, बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड असेल तर काय लिहितो कोणी? AN हा जो काही सफिक्स जो आहे तोच आपल्याला पुढे दिलेला आहे. सर्वसाधारणपणे पॅरेंट नेम पॅरेंट नंतर सफिक्स त्याच पद्धतीने आपण करू. पॅरेंट 2 आहे 2 आहेत म्हणून त्या ठिकाणी इथेन आहे सिंगल बॉन्ड आहे म्हणून. त्याच्यानंतर आपल्याला पॅरेंट सफिक्स त्या ठिकाणी करायचं आहे. पॅरेंट सफिक्स सुरुवातीला काही कळणार नाही, हरकत नाही कळालं तर. आता याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येत असते की पॅरेंट जो आहे तर त्या पॅरेंट मधला इथे काही लक्षात येत असते की ही जी काही लेटर जे आहे तर ते लेटर काय करायचं आपल्याला रिप्लेस करायचं. हे जर कळत जर नसेल तर पुन्हा स्टेप नंबर 2 आहे. If the structural formula contain a functional group, replace the last letter E from the parent name. याच्यामधलं असणारे काही पॅरेंट नेम मधलं असणारे काही लास्ट लेटर जे आहे तर ते E आहे. हे काय करायचं आपल्याला रिप्लेस करायचं. उदाहरणार्थ मी पॅरेंट लिहिला ETHAN रिप्लेस करायचं. फंक्शनल ग्रुप कोणता आहे? अल्कोहोल. अल्कोहोल याच्यामधली शेवटची असणारी काही 2 अक्षरं जे आहेत तर ते 2 अक्षर मला त्या ठिकाणी घ्यायची. आणि म्हणून सर्वसाधारणपणे त्याचा असणारे काही सफिक्स जो आहे तर तो सफिक्स काय झाला तर त्या ठिकाणी इथेनॉल OL हे जे काही अक्षर जे आहे ई जो आहे तर तो रिप्लेस केला. कशाने रिप्लेस केला तर OL ने त्या ठिकाणी. आणि म्हणून पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी प्रफिक्स पॅरेंट जे आहे तर ते प्रफिक्स पॅरेंट त्या ठिकाणी द्यायचे. आता सफिक्स झाला तर प्रफिक्स पॅरेंट मला त्या ठिकाणी लिहायचं आहे. प्रफिक्स पॅरेंट लिहित असताना पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की याचं असणारं काही नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी दिलेले आणि ते नाव जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी तुमचं जर जास्त वाचन जर असेल तर त्याला आपण इथेनॉल जे आहे तर ते इथेनॉलच त्या ठिकाणी म्हणतात. बाकी काही इथेनॉल अशा प्रकारचं त्याचं नामकरण जे आहे तर ते नामकरण आहे. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहे पहा की CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C. याच्यामधला असणारा काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप कोणताही हॅलोजनचा त्या ठिकाणी. हॅलोजन मध्ये आपण पाहिजे की क्लोरीन असेल तर क्लोरो, ब्रोमीन असेल तर ब्रोमो, आयोडीन असेल तर आयोड अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला सांगितले. आणि म्हणून याच्यामधला असणारा काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप कोणता आहे? डॅश CL किंवा याचं नाव जर तुम्हाला माहीत असेल तर सर्वसाधारणपणे पान नंबर 118 वर त्या ठिकाणी आपल्याला हॅलोजनमध्ये दिली. क्रोमो आहे, ब्रोमो आहे, आयोड आहे अशा पद्धतीची नावं जी आहेत तर ती नावं त्याच्यामध्ये आपण दिलेली आहेत. क्लोरीन आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात आपण क्लोरो CHLOR अशा प्रकारे.
त्याच्यानंतर पॅरेंट घ्या. पॅरेंट कोण आपल्या लक्षात येत नसते. कार्बन जे आहे तर त्या कार्बनची संख्या किती आहे? 2च आहे, सिंगल बॉन्ड आहे. आणि म्हणून पुन्हा त्या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे? इथेन त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला काय तयार करायचं आहे? तर सर्वसाधारणपणे पॅरेंट सफिक्स जो आहे तो पॅरेंट सफिक्स त्या ठिकाणी. आता याच्यामध्ये हा डाव्या बाजूला घ्यायचा आहे की उजव्या बाजूला घ्यायचं? तर सर्वसाधारणपणे त्यांनी काय केलेलं आहे? या बाजूला न घेता राईट साईडला न घेता काय केलेलं आहे? लेफ्ट साईड. उदाहरणार्थ नियमानुसार आपण नाव जे आहे तर ते नाव समजा असं तयार केलं इथेन क्रोमो, अशा प्रकारचं मी त्या ठिकाणी म्हटलं क्लोरो म्हटलं. परंतु हा जे काय राईट साईडला जातो तर राईट साईडच्या ऐवजी काय करतो मी त्या ठिकाणी पहिल्यांदा त्याला लेफ्ट साईडला लिहितो आणि म्हणून काय म्हणतो याचं नाव जे तर ते क्लोरो इथेन अशा प्रकारचं असणारे काही नाव जे आहे तर ते नाव आपल्याला त्या ठिकाणी. अशाच पद्धतीचं असणारे काही ब्रोमो जे आहे तर त्या ब्रोमो म्हणजे त्या ठिकाणी असणारा काही फंक्शनल ग्रुप आहे तर तो ब्रोमिनचा जर त्या ठिकाणी जर असेल याच्याऐवजी तो फंक्शनल ग्रुप सुरुवातीला त्या ठिकाणी आहे. सुरुवातीला म्हणजे त्या ठिकाणी इथे त्या ठिकाणी जोडले CH3 सिंगल बॉन्ड CH अशा पद्धतीने. पुन्हा आपल्या लक्षात येत असते की फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप काय असणार BR त्या ठिकाणी म्हणजे त्याला काय म्हणतात ब्रोमो त्या ठिकाणी म्हटलेली. स्पेलिंग फक्त पाहिजे आपल्याला, बाकी काय नाही. ब्रोमो आहे, ब्रोमो. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये कार्बनची संख्या जी आहे तर ती 2 आहे. कार्बनची संख्या 2 असेल तर काय करायचं आपण? इथेनच त्या ठिकाणी म्हणतोय इथेन त्या ठिकाणी. त्याच्यानंतर त्याच्यामधला असणार काय पॅरेंट सफिक्स जो आहे तर त्या पॅरेंट सफिक्सचा विचार न करता सोडून दिलेली विचार. त्याच्यानंतर याच्यामधला असणार काही फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो फंक्शनल ग्रुप कोणता आहे? ब्रोमोचा आहे. आणि म्हणून लेफ्ट साईडला पहिल्यांदा त्याला त्या ठिकाणी लिहायचं. दुसऱ्या ठिकाणी लिहिल्या कोणी दुसऱ्या ठिकाणी हा जो असणार आहे तर तो ब्रोमो इथेन अशा पद्धतीचं त्याचं असणारं काही नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी इथे मात्र काहीतरी पॅरेंट सफिक्स जो आहे तो पॅरेंट सफिक्स त्याच्यामध्ये नाही. पुढचं अजून एक त्या ठिकाणी असणारी काही फोर्थ उदाहरण आपल्याला अल्डिहाइड असेल अशा प्रकारचं दिलेलं आहे. अल्डिहाइड मध्ये CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2. आता याच्यामधला असणारा काही फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप आपल्याला त्याचं नाव जे आहे तर ते नाव माहिती काय सांगितलं त्याला? अल्डिहाइड. पुन्हा एकदा कन्फ्युजन होत असेल तर पुन्हा आपलं त्या ठिकाणी पाहू. CH काय म्हटलेलं आहे? अल्डिहाइड. बाजूला घेतो CHO काय आहे? अल्डिहाइड. अल्डिहाइड. आता याच्यामधलं नाव जे आहे तर त्या नावाचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार म्हणजे हा जो असणार तो काही फंक्शनल ग्रुप आहे तर तो फंक्शनल ग्रुप कोणता आहे आपला? CHO. त्याचं असतं जे काही कंडेन्स्ड आहे संक्षिप्त अशा प्रकारचं नाव जे आहे. अल्डिहाइड जर आलं तर AL वापरायचं. अल्कोहलच्या बाबतीत आपल्याला लक्ष देत असते आपण काय वापरलेले? OL त्या ठिकाणी वापरले. हे लक्षामध्ये आपल्याला ठेवायचे. त्याच्यानंतर पॅरेंट जो आहे तर पॅरेंट आपल्याला लक्षात येत असते की 1 2 3 कार्बन आहे. 3 कार्बन असेल तर त्या ठिकाणी त्याला म्हणतो आपण प्रोपेन त्या ठिकाणी. प्रोपेन त्या ठिकाणी 3 आहे म्हणून. त्याच्यानंतर आता मात्र या ठिकाणी आपल्याला पॅरेंट सफिक्स जे आहे तर ते पॅरेंट सफिक्स त्या ठिकाणी. तर याच्यामधला असणार काही ई जो आहे तर तो ई काय करायचं आहे? रिप्लेस करायचं. कशाने रिप्लेस करायचं आहे? AL ने. हे आपल्या त्या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी पॅरेंट सफिक्स जो आहे तो पॅरेंट सफिक्स आपल्याला काय म्हणते? प्रोपॅमेन. ई तरी AL आहे म्हणजे ई जो आहे तर तो ई काय केलं मी? AL जे आहे तर त्या AL ने त्या ठिकाणी रिप्लेस केलं. याच्यामध्ये पुढचं जे पॅरेंट प्रिफिक्स पॅरेंट जो आहे तर तो प्रिफिक्स पॅरेंट याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे अजून एक उदाहरण होईल. आता इथेच आपण थांबू कारण होणार आहे. तर एवढाच भाग फक्त लक्षात ठेवा. बाकीचं नंतर आपण प्रेझेंटी टाकतो तेवढी मात्र त्या ठिकाणी मला 47 आहे.